तर बेस्टच्या संपावर कोणताही तोडगा न निघाल्याने मनसे आक्रमक झाली आहे। वरळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडचं काम बंद पाडलंय। बेस्टच्या संपावर लगेच तोडगा काढा अन्यथा तमाशा पाहायला तयार राहा असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवर वरळीत सेनेचा ड्रीम प्रोजेक्ट मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलाय। बेस्टचा संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम सुरू करू देणार नाही असा इशारा मनसेकडून देण्यात आला। चला सांगतोय ना, नाटक नाही पाहिजे। चला बंद करा, सांग करा काम कर। ए नका मारो, हात धर। तिकडच्या घे, तिकडच्या घे। चला सगळे भाई, लाईव्ह साठी आलाय फोन। चला सगळे भाई, चला रे। सोड हा उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। बीएसटी पण त्यांचीच आहे, बीएसटी पण त्यांचंच बाळ आहे ना। पण त्यांनी लक्ष घालायला नको का त्याच्यामध्ये? त्यांना एकतर झोप आलेली आहे किंवा त्यांनी झोपेचं सोंग केलेलं आहे किंवा ते पिक्चर मध्ये व्यस्त आहेत ते। तर त्यांनी इकडे लक्ष द्यावं, त्यांचं लक्ष इकडे केंद्रित व्हावं म्हणून आम्ही या पद्धतीने हे काम बंद केलेलं आहे। आम्ही जोपर्यंत बीएसटीवर तोडगा नाही निघत तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार। किती पोलीस प्रोटेक्शन घ्या, काही करा, आमचं काम आम्ही करत राहणार। आमचे महाराष्ट्र सैनिक त्यामध्ये उतरत राहणार। आता बातमी आहे बहुचर्चित राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीची। बेस्ट बसचा संप न मिटल्यास रस्त्यावर उतरून तमाशाचा इशारा दिल्यानंतर 24 तासातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले। या भेटीत राज ठाकरे बेस्ट संपाचा मुद्दा उचलून धरत तोडग्यासाठी काय भूमिका घेतात याचीच प्रत्येकाला उत्सुकता होती। बराच वेळ बैठक चालणार असा कयास अनेकांना बांधला होता। मात्र अवघ्या 5 मिनिटात राज ठाकरे वर्षाहून आपल्या गाडीतून बाहेर निघाले आणि उपस्थित सर्वच जण बुचकळ्यात पडले। ही भेट नेमकी होती कशासाठी याची चर्चा रंगली आता आणि अखेर ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचं समोर येत आहे। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट ही बेस्ट आंदोलक कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःचा मुलगा अमित ठाकरे याच्या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी असल्याचं समजतंय।